चौथी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्राला पहिली डबल महाराष्ट्र केसरी महिला पैलवान मिळालेली आहे। याच्याबद्दलच आपण माहिती पाहूया। तर बघा, जी चौथी महिला महाराष्ट्र केसरी ठरलेली आहे त्या पैलवानाचं नाव आहे अमृता पुजारी। अमृता पुजारी ही मूळची कोल्हापूरची आहे। अंतिम सामन्यामध्ये कोल्हापूरच्याच वेदिका सासनेचा अमृता पुजारीने पराभव केलेला आहे आणि अमृता पुजारी महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी वेदिका सासने ठरलेली आहे। आणि याच्यात महाराष्ट्र केसरीला बक्षीस म्हणून किया सोनेट ही गाडी आणि चांदीची गदा दिलेली आहे। ही चौथी जी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती ही सोलापूर या ठिकाणी आयोजित केली गेली आणि याचं आयोजन सोलापूरमधील निर्जरा केअर फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ ज्याचे अध्यक्ष रामदास तडस आहेत यांनी मिळून केलं गेलेलं होतं। आणि अमृता पुजारी जी या वर्षी महाराष्ट्र केसरी ठरलेली आहे ती महाराष्ट्रातली पहिली डबल महाराष्ट्र केसरी ठरलेली आहे। कारण याच्या अगोदर चंद्रपूर येथे 2024च्या स्पर्धेमध्ये सुद्धा अमृता पुजारी ही महाराष्ट्र केसरी झालेली होती। पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023ला सांगली या ठिकाणी आयोजित केली गेलेली होती आणि सांगलीचीच पैलवान प्रतीक्षा बागडी ही पहिली महाराष्ट्र केसरी ठरलेली होती। मागच्या वर्षी 2025 जी पुणे येथे स्पर्धा झाली तिथे भाग्यश्री फंड ही महिला महाराष्ट्र केसरी ठरलेली होती आणि याच्या अगोदरच 68वी पुरुष महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी झाली त्याच्यामध्ये या वर्षी जी वाघोलीला झाली होती त्या स्पर्धेमध्ये नाशिकचे हर्षवर्धन सातगीर हा महाराष्ट्र केसरी पैलवान ठरलेला आहे। अशा प्रकारच्या ज्या महत्वाच्या चालू घडामोडी असतात त्या दररोज आपण पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर अपलोड करत असतो। ते सर्वांसाठी मोफत असतात, त्यामुळे सर्वांनी आपलं महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा आणि याचा फायदा करून घ्या।